सोसायटीचे सदस्य निधन पावल्यास आत्ता वारसाला सभासदत्व मिळवण्यासाठी कोणता कायदा लागू होतो? जुने नियम की नवीन? 2026च्या सुधारित नियमामध्ये याचे स्पष्ट उत्तर देण्यात आले आहे. चला मग जाणून घेऊया. नमस्कार मंडळी, कसे आहात? 2026च्या सुधारणा नियमाद्वारे रूल 26 मध्ये एक महत्वाची दुरुस्ती करण्यात आली आहे. पूर्वी रूल 26 मध्ये फक्त महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960च्या कलम 31 चा उल्लेख होता. मात्र आता कलम 154B13 हे शब्द देखील समाविष्ट करण्यात आले आहे. याचा अर्थ काय? चॅप्टर 13B अंतर्गत येणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सदस्याच्या मृत्यूनंतर फ्लॅट्स किंवा शेअर हस्तांतरित करण्याची प्रक्रिया आता सेक्शन 154B13 नुसार नियंत्रित केली जाईल. यामुळे हाऊसिंग सोसायटीसाठी स्वतंत्र कायदेशीर चौकट अधिक स्पष्ट झाली आहे. रूल्स 26 हा नवीन चॅप्टर 13B शी सुसंगत करण्यात आला आहे. ही दुरुस्ती गृहनिर्माण संस्थेमध्ये वारसा नोंदणी, सदस्यत्व हस्तांतरित आणि हितसंबंधाच्या हस्तांतरित बाबतचा संभ्रम दूर करण्यासाठी करण्यात आली आहे. जर आपल्या सोसायटीमध्ये एखाद्या सदस्याचे निधन झाले असेल तर आता केवळ सेक्शन 30 पाहून निर्णय घेणे पुरेसे नाही. हाऊसिंग सोसायटी असल्यास सेक्शन 154B13 आणि त्या अंतर्गत लागू होणारे नियम व फॉर्म्स याचे पालन करणे अत्यावश्यक आहे. 2026च्या MCS अमेंडमेंट रूलमध्ये अशा अनेक महत्त्वाच्या दुरुस्त्या झाल्या आहेत, ज्या प्रत्येक सोसायटीचे पदाधिकारी, सदस्य, सचिव व व्यवस्थापन यांनी जाणून घेणे आवश्यक आहे. हा आपल्या सिरीजमधील 7वा टॉपिक आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण अजून नवीन रूल समजून घेणार आहोत. त्यामुळे आत्ताच अल्दरान असोसिएटला फॉलो करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सेव्ह करायला विसरू नका. व व्यवस्था